लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. गौरव गाथा काय वर्णन करू रमाईची ती गौरव गाथा. तिने अपार कष्टाने ओढले संसारी या रथा. तिने अपार कष्टाने ओढले संसारी या रथा. त्यामुळेच आजची पिढी मानाने जगते आता. म्हणूनच नम्रपणे रमाई पुढे झुकतो प्रत्येक माता. म्हणूनच रमाई पुढे झुकतो प्रत्येक माता. रमाई आयुष्यभर ना जगली ती स्वतःसाठी, जनकल्याण साधण्यासोबत केली भीमनाथा. रमाई आयुष्यभर ना जगली ती स्वतःसाठी, जनकल्याण साधण्यासाठी सोबत केली भीमनाथा. गमावून सो बाळांना इतिहास पावन केला. म्हणून नम्रपणे रमाई पुढे झुकतो माथा. म्हणून नम्रपणे रमाई पुढे झुकतो माथा. रमाईने स्त्री म्हणून बहीण, पत्नी आणि आई सर्व भूमिकेत भासते. त्यागमूर्तीची ती व्यथा भीमकार्यातही आहे रमाईचा सिंहाचा वाटा. म्हणून नम्रपणे रमाई पुढे झुकतो प्रत्येक माथा. म्हणून रमाई पुढे झुकतो प्रत्येक माथा. उपाशी लेकरांसाठी सोन्याचा दागिना मोडून स्वहस्ते घातला घास मुखी जेव्हा पंढरीनाथा. ओटीत घेऊन नौकेत ठरली ती माता. म्हणून रमाई पुढे झुकतो प्रत्येक माथा. म्हणून रमाई पुढे रमाई म्हणजे त्यागाचे ते मूर्तिमंत प्रतीक. रमाई म्हणजे त्यागाचे ते मूर्तिमंत प्रतीक, नव्हे नुसती कपोल कल्पित काल्पनिक कथा. रमाई म्हणजे त्यागाचे ते मूर्तिमंत प्रतीक, नव्हे नुसती कपोल कल्पित काल्पनिक कथा. रमाईच्या त्यागापुढे काल, आज आणि उद्या पण झुकणार आहे प्रत्येक माता. झुकणार आहे प्रत्येक माता. धन्यवाद.